नमस्कार. तर आजच्याला इथं एकदम जंगलात आमचा वाडा आहे आणि जवळच पाणी आहे. म्हणजे त्या पाणी अशी मोर बिराडाची एक होळ बी चालली पाण्याची आणि मस्त असं बोरिंगचं मोकळं पाणी चाललेलं आहे. बिन लाईटिवलं बोरिंग आहे. त्या बोरिंगचं पाणी 24 तास चालू आहे. तर सागरन मी आजच्याला मस्त असे आम्ही गुढी धुणारे. कुठं टोपली धुयाची, गुढी धुयाची. म्हणजे मोकळं जर पाणी गावलं तर सगळं जेवढं आपल्याला बसन तेवढं उरकन तेवढं सगळं धुतो आम्ही. म्हणजे काय गुवान्या, काठाळा, गोड्याचे, जाळी, गामोळी, वळी, खोगीर हे असं आपलं जास्त दिवस वाडा राहिला की ते धुवून घ्यायचं मग. आणि पाणी पण पाहिजे त्याला मोकळं टाकलं. तर आम्हाला पाणी म्हणजे इथं मोकळंच आहे. चाललंय आता आमचं उरकायचं. जेवलो आम्ही आता सागरन दोघं. गुढी आहे तर तिकडच बोरिंग. तर सागरला म्हणलं चला चला आपण गुढी धुवून घेऊ. मेंढर बी गेली आता उठून. मग जायचं ना गुढी धुवायला. कुठं जायचं? हा पाईप दिसतोय तिथं जाणार आहे आम्ही. तर निघालोय सागरन दोघं आता. मस्त अशी चारत्यात गुढी आता इथं. आता एक गोडा नेऊन धुणार आहे. सगळं नेल्यावर ना मग जमायचं नाही. एवढी उभी राहायची नाही तिथं. तिथं पाणी पडतंय तिथं असा जे लोळलाय गोडा तर सगळा भरून बसला या. आका भरून गेलाय ना. त्या झोपलाच आहे त्याच्यात. हा ते पाण्यानं झोपला. त्याला गार वाटला असं ना. त्याने चांगली ताराच केली आखी. आई आली तिथं कपडे धुवायला. तर आईने बघितला त्याला झोपलेला पाण्यात. आखा भरून बसला या. आणि मी खरं दुयाला झाली होती. मला माहितीच नव्हतं. आणि आता बघते तर त्याने दुयाचीच वेळ आणली या. आणि दुयाचीच होती आज महत्वाची त्यांना. आता धरून नेते आणि धुती. हा आम्हाला सवय आहे घोड्यांची. आता एक शॅम्पूची पुडी आणल्यात 2-3. चौघाला 4 पुड्या घालवून शॅम्पू लावणार त्यांना. मस्त धुवून काढणार आता. तुम्हाला भीती वाटते का? आता ह्यो पक्का माकलाय आई. जामच माकला ह्यो. लोळला देऊ हा. तुम्हाला भीती वाटत ना. आता या शॅम्पूचं पाणी ओतून घेते आधी त्याच्यावर. मस्त भिजवून घेते त्याला. त्याला पण बरा वाटला जरा ना. भरला होता ना सगळा ते. नाही तशी लाद बीत मारायची भीती आहे ना. बिनवळखीचा माणूस असला ना लाद द्यात्यान चावत्यान. हा आता तुमची ओळख नसते ना हात लावून नाही देणार ती. हा आता मलारला चांगला घासू घेते जरा. त्याचं नाव मलार आहे आई. हा त्याचं चिंगरी नाव आहे. हो हो हो. मस्त आता गोळी धुवून घेतली. आता ये पाटी आणि बाजरीचं टोपलं आणलंय धुयाला. थंड पण आणलं ते पाण्याला.
तर आजच्याला मस्त असा मी हिरव्या मिरच्याचा ठेसा बनवणार आहे. चालली आता माझी तयारी. कारण कधी आपल्याला भाकर बांधाय किंवा असा काय आमटी केली तरी त्याच्यासोबत खायला, आणि रानात तर नेहमीच भाकर बिकर बांधून न्यायची म्हणलं तरी चांगला 8-10 दिवस टिकतो तो. तर आता मिरच्याचं मी सगळ्यात देठ काढून घेते या, कारण मिरची तिखट घेतली या. खोड हे म्हणजे सगळं मी देठ काढून घेणार आहे. सगळं आता हे मी देठ काढून घेतलं मिरच्याचं. आता धुवून घेणार आहे पाणी वतून. एक अर्ध राहिले वाटतं चुकून. राहिलं तरी काय हरकत नाही एखादं. बाकीची सगळी तयारी करून घेतली. आता ठेसा बनवायला कढई चुली ठेवून घेणार आहे. चुलीला जाळ बी चांगला लावून घेतला या. कढई चांगली गरम झाली. आता त्यात धुवून घेतलेल्या मिरच्या टाकून घेते त्यात. मिरच्या चांगल्या सुक्या करून घेतल्या. आता तेल टाकून घेणार आहे जरा. त्या मोडून नाही मिरच्या घेतल्या मी, त्याच्यामुळे जास्त काळजी घ्यायची की मिरच्या तेल टाकल्यानंतर टाटा टाटा उडत्यात, बार होतं मिरच्यांचं. त्याच्यामुळं जाळ पण बारीक लावलाय आणि हलक्या हाताने हलवून घ्यायच्या. अशा हलक्या हाताने जर हलवून घेतल्या तरच उडत नाहीत त्यावर. आता जोरात जर हलवाय गेलं तर फटाफट मिरच्या वर उडत्यात. त्याच्यामुळं मग मी बारीक जाळावर त्याला अशा हळूहळू हलवून घेणार आहे. आता चांगल्या मिरच्या भाजून घेतल्या मी मस्त अशा. त्याच्यात ते चिमूटभर हिंग टाकून घेणार आहे. हिंग टाकल्याच्या नंतर बी चांगला मिक्स करून घेणार आहे. मिरच्या चांगल्या भाजून घेतल्या मी तेल टाकून. आता लसूण टाकून घेते त्याच्यात. लसूण बी चांगली एक वाटीभर सोडून घेतला. आता त्याच्यात शेंगदाणा टाकून घेते. शेंगदाणा बी एक वाटीभर सोललं होतं. शेंगा किंवा नुसतं लसूण आणि मिरची त्याचा जरी ठेसा बनवला तरी पण लय भारी खायला लागतो. पण मग लय तिखट लागतो भरपूर. शेंगदाणा घातल्याच्या नंतर चवीला आणि वेगळा लागतो, आणि नुसता लसणाचा आणि मिरचीचा ते चवीला वेगळा लागतो. आणि असं होतं. ते ठेसाच्या चवी प्रमाण मीठ टाकून घेणार आहे. नाही दादा नाही. आता ही कढई खाली उतरून घेणार आहे आणि मस्त असं टिचून घेणार आहे आता वरच्याने. चांगला असा बारीक करून घेतला आता त्याला, त्या मिरचीच्या ठेस्याला. आता ते खोबरं मी खिसून घेतलेलं ते त्याच्यात टाकून घेते. आता ते पण त्याच्यात टिचून घेते.
ते तर बारीक खिसलेलंच येत, पण सगळ्याच चांगला मस्त असा एक रंग करते. चांगला आता टिचून घेतला, त्याला आणि परतून घेणारे मस्त. हे ठेच्याला म्हणजे जास्त तेल लागत नाही, जेवढं कमी तेल असन तेवढा खायला भारी लागतो. चांगला हलक्या जाळावर आता परतून घेणार आहे त्याला. आता तयार झालाय. आता खाली उतरून घेते आणि बाकीचं कामाला भात बीत घालते. आता या तापलेल्या चुलीवर बारीक जाळाव म्हणजे आरावच त्याला परतून घेतला नंतर चांगला. आता या एखाद्या डब्यात भरून ठेवायला लागेल मला मस्त असा. फ्रीज असता तर बरेच दिवस राहिला असता, पण आता हे बाहेर म्हणजे डब्यात भरला तरी जेवढा मुरण तेवढा ठेसा भारी लागतो. 2-4 दिवसाच्या पुढे तर लय भारी खायला लागणार त्यो. आणि जी वाळलेली भाकर आहे त्या भाकरी सोबत खाला तर मस्त अगदी कुडू कुडू लागणार, कुडू कुडू भाकर लागणार आणि तिच्या बरं ठेसा अगदी तोंडाचा आळणीत जाणार ते ह्या ठेस्याने. सागर बी मस्त बसला या आमच्या डोक्याच्या वरनं. या युवान पण गेलं हेलिकॉप्टर. होय सागा, लांब गेला तो ना. हेलिकॉप्टर लांब गेला. या असा कोंबड्याला दाल दाणा टाकाय सवय लावला की मग त्या शिरत्यात. बाणाय काय चाललंय? चालले तर भाकरी. होय, हा बाणायच्या आणि आरच्याच्या मस्त बाकी चालले ते आता चुलीवरच्या भाकरी. मग आज काय कालवाची तयारी? काल बनवाय हा बनवलंय बिरड्याचं. हा. बिरड सोलून हा. त्यात बटाटा घालून, आणि दुसरं बनवलंय मिरचीचा ठेसा हिरव्या. होय. हा चांगला बनवून ठेवलाय 10-12 दिवसाचा. रानात न्यायला पण बरा म्हणलं पडत. भाकरी बिकरू बांधून न्यायचं म्हणलं हा. की लय पंचायत रोजच्या दिवसाला काय न्यावाव काय न्यावाव. आणि मग गायच्या वेळेला बनवाय गावत नाही. मग काय केलं, मला अर्धा किलो मिरच्या त्या आणलेल्या का हा. त्याचा आखा ठेसा बनवून घेतला. संध्याकाळचा सकाळचा खायला पण जरा बरा वाटत, मुरले तुला भारी लागणार ना? भारी लागतो. होय अर्चना, आणि आल्यावानी आवडतो ना ठेचा? आवडत. गार लागते ना? लागते गार. इकडं अर्चनाचं चाललंय चुलीला जाळ घालून घ्यायचं, आणि इकडं बाणाच्या चालतंय मस्त बाकी चुलीवरच्या भाकरी बाजरीच्या. आज बाणाने हे कुठल्या कोकण्यावालाचं बिरड बनवले, बिरड्याचं कालवण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मस्त बाकी. आता जेवाय बसायचे. आता आम्ही मेंढरातलं काम करत होतो तोपर्यंत बाणाने इकडे भाकरी करून पण घेतल्या. आता मेंढरातलं पण काम करून घेतलं, कोकरी करडं पाजून घेतली, दूध पाणी काढून घेतलं, बाकीचं काय असेल ती बाणाने वाघर अगोदरच देऊन ठेवली होती. आणल्या ना आम्ही मिठ्या घातल्या वाड्यात. आता ठेस्याला नाही या डब्यात काढून ठेवणार. त्याच्यात बी कसला मसला हात बोल बिल नाही घालायचं. बाणा ठेचा लयच बनवलं आज. बनवलेलं मग म्हणलं माझं सरस तर खायचं. हा ना. होय अर्चना, माग सर्व तर खायचा. आणि पण म्हणजे मग जवळ जाईन जवळ खपत नाही तर भाकरी बी बांधून न्यायचा. आणि मग आव भारी लागतो वारा बिरान केलं ना. गोड सांगायला भारी लागतं. आणि पुन्हा तुम्हाला सांगते आमटी केली तरी माणूस मग ठेचा खाते या हा जास्त. मग काय कसं गेलं तरी माणसाला थोडं तिखटच जास्त खाऊशी वाटतं नाही. आपली पोरं तर बाबा काय मसाला खात्यात माहित आहे. इकडे वाड्याला आले ना. हा वाड्याला ना कुठे बी असं खात्यात मसाला घेऊन. अगदी जोरात बाणाने ना अर्चनाने हे आता चुलीवरच्या भाकरी भाजून घेतल्या. आणि असला ठेसा बनवलेला जर पोरांना दिसलं ना तर अगदी ताटल्या घेऊनच बसतात नुसते. दामटा मला एकदा खाऊन बघायचं कसं काय लागतं ते. आता काय पाऊस पडायचा आहे दामटा नाव तरी काय होय दामटा ना. आता काय पाऊस पडायचा आहे तेव्हा.
आता काय लगीन करायचे का तुम्हाला? हं. काय लगीन करायचे तुम्हाला पाऊस पडायला? झाली आता भाकरी. आता दूध तापायचं अजून. आता मस्त बाकी दूध पण तापल चुलीवर. शिराडाचं मेंढराचं दूध काढलेलं आता खायापुरतच काढतो आम्ही. ह्याच्यात भरून घेतला म्हणजे मग आपली काळजी नाही. झाकण लावलं की बाण आहे एवढा ठ्याचा बनवायला बराच वेळ गेला असेल तुला. मग काय, हे जर फ्रीज मध्ये ठेवला ना हं. दूध मुरून तू वाढ लागा नाव लोणच्या वाणी. माणूस कधी तिला कटळच नाही बाण आहे. नाही बाय कटरा हं? ताक संग तर काय हा. नादच नाही करायचा त्याला. जेवण लय भूक लागली मला पण आता. खरंच आज जेवायच नाही गावले घरात. असं ना. जेवायचं होतं दुपारा होय. पण ह्या कामाने दुसऱ्या गाय खोत आणलं. तर आता मस्त बाकी बसायचे जेवायला. लय भूक लागली ना. हवं लागली बघ खरंच. मला वाटतं ठ्याच्या वासानेच भूक लागली असं ना. नाही खरंच लागली. इकडे इकडे बसा इकडे. कसं काय किसन खारडा आहे आजचा. मस्त आहे, मस्त आहे ना. मग बा नाही कसा काय मिरच्या ठ्याचा झालाय आजचा. मस्त झालं एक नंबर. होय मस्त आहे. मस्त आहे ना. अगदी आळणीच जाईल. आळणी मोडल म्हणायचं. हा हा? खरड्याला लिंबू पिरायचं म्हणत होतं माझ्या. हं. एक तिखटपणा आणि आंबटपणा. अगदी लय चव त्या खरड्याला. एक नंबर झालाय आजचा ठ्याचा. लिंबूच नव्हतं